धुळे शहरातील पारोळा रोड परिसर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी धुळे शहरातील पारोळा रोड परिसरातील पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। ठाकरे बंधू एकत्र आल्यास सरकारला काहीही फरक पडणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याला महत्त्व न देता ते केवळ प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करत असल्याचे तटकरे म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरातचा नारा दिल्याच्या प्रश्नावर तटकरे यांनी थेट उत्तर देणे टाळले। आपण प्रवासात असल्याने ते ऐकले नसल्याचे सांगून शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष असल्याने त्यांनी काय बोलावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे म्हटले। ठाकरे बंधूंच्या संभाव्य मेळाव्याबद्दल बोलताना तटकरे म्हणाले की विरोधी पक्ष म्हणून ते जे काही करत आहेत त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता नाही। एकूणच तटकरे यांनी ठाकरे बंधूंना फारसे महत्त्व दिले नाही आणि शिंदेंच्या वक्तव्यावर भाष्य करणे टाळले। 2 वर्षापूर्वी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक सामूहिक निर्णय घेतला इंडियामध्ये सहभागी होण्याचा। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इंडियामध्ये सहभागी झालो। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व असं यश महायुतीलाही मिळालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मिळालं। 26 वर्धापन दिन पक्षाचा प्रचंड उत्साह चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये झाला आणि 2 तारखेला 2 वर्ष आमच्या निर्णयाला झाली। स्थानिक शाळांच्या संस्थांच्या निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत। अशा वेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा, संघटनेचा आढावा घ्यावा, पक्ष नोंदणीचा आढावा घ्यावा, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नेमकी पूर्वतयारी, प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनोगत समजून घ्यावं। जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या, पक्षप्रवेश खूप मोठ्या प्रमाणावरती झालेत। या सर्वांना पक्षाच्या विचारसरणीशी जोडणं अशा अनेक हेतूंनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून काल जळगावपासून केली। जळगावलाही प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। रात्री नंदुरबारला जात असतानाच रस्त्यामध्ये सुद्धा सिंदखेडा तालुका असेल किंवा कोंडायचा असेल या ठिकाणी सुद्धा अभूतपूर्व स्वागत झालं। आज नंदुरबारची मीटिंग प्रचंड उत्साहामध्ये त्या तोपर्यंत मी ऐकलेलं नाही, तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणं उचित राहणार नाही। एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले, आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे ते आज प्रमुख, शिवसेना प्रमुख म्हणूनच आज राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे। अशा वेळेला त्यांनी काय बोलावं किंवा तो त्यांचा अधिकार आहे। इम्तियाज जलील एमआयएमचे एक नेते आहेत, ते त्यांच्या पद्धतीने तर्कसंगत पद्धतीने काहीतरी प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्यासाठी सनसनाटी बोलण्याचं ते वक्तव्य करू शकतात। देवेंद्रजी, तुम्ही ते पुढाकार घेण्याचं कारण काय? शेवटी हा दोघांनी एकत्रित येण्याचा निर्णय दोघेही गेले अनेक वर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच राजकारणामध्ये आहे, त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात। त्याचा आणि सरकारच्या स्थैर्याचा कसलाही फरक होण्याचं संभवत नाही।